टेंशन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चकट फू फू भाई फू भाई फू भाई फू. सगळ्यांचं स्वागत आहे कॉमेडीच्या ट्रॅफिक जाम चौकात, ज्याचं नाव आहे ब्रुकबॉर्न रेड लेबल फू बाय फू दोन फुल एक हाफ. आता स्वागत करायचं आपल्या लाडक्या परीक्षकांचं, सगळ्यांनाच टेडीबेअरचं लायसन वाटप करणाऱ्या रेणुकाताई शहाणे आणि हल्ली टोल म्हणून सुद्धा फक्त चॉकलेटच देणाऱ्या निर्मितीताई सावंत. आज मी माझ्या बरोबर दोन पाहुण्यांना इकडे घेऊन आलोय. त्यातले एक आहेत ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, पत्रकार आणि आपल्या खुमासदार शैलीनं सगळ्यांनाच हसवणारे द्वारकानाथ संजगिरी, आणि त्यांच्या सोबत येणार आहे सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री अमृता सुभाष. जोरदार टाळ्या. तुम्हा दोघांचंही फुबाई फूच्या या हसऱ्या परिवारात खूप खूप स्वागत. जोरदार टाळ्या दोघांसाठी. द्वारकानाथजींना मला विचारायचं की मधु इथे आणि चंद्र तिथे मधल्या कथा तुम्ही लिहिलेल्या आहेत, तर हे कसं काय सुचलं? मधुचंद्र हा विषय आहे ना, हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मग मला असं वाटलं की हा जर जिव्हाळ्याचा सब्जेक्ट असेल, हा प्रत्येकाला आवडेल, मग ह्याच्यावर एक मालिका लिहावी. आणि मी लिहायला सुरुवात. मधु इथे, चंद्र तिथे. आणि अमृता, तू या सिरियल मध्ये एक छानशी वेगळी भूमिका साकारतेस, ती काय आहे नक्की? निलेश, आले आहे मी फुबाईफूच्या रंगमंचावर. आले आहे मी फुबाईफूच्या रंगमंचावर. जे काही विचारायचे ते विचार बघा भरभर. अमृताच आहेस ना तू? सॉरी, माफ कर. माझं जे पात्र आहे, एक अप्रतिम पात्र द्वारकानाथ संजगिरींनी इथे निर्माण केलेलं आहे, ती म्हणजे काव्यांजली. आणि तिच्या कविता जरा यथातथा असतात, पण ती चारोळीशिवाय ती बोलत नाही. ती फक्त चारोळीतच बोलते आणि त्याच्यामुळे तिच्या हनीमून मध्ये काय मजा येते हे तुम्हाला प्रत्यक्ष बघायला नक्कीच आवडेल. सगळ्यांनी आवर्जून बघा. वा, तुम्हाला या नव्या सिरियलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता दोघांनाही विनंती करतो की प्लीज तुम्ही समोर बसून ही सगळी धमाल एन्जॉय करा. जोरदार टाळ्या. आणि आता वेळ आहे आपले प्रेक्षक परीक्षक निवडायची. सगळ्यांनाच माहिती आहे, जे जास्त हसणार त्या 5 प्रेक्षकांची आम्ही परीक्षक म्हणून निवड करणार. आणि म्हणूनच आपल्याला आता हसवायला येणार आहेत एक मुख्याध्यापक साहेब, आणि त्यांना कुणीतरी भेटायला आलंय. कोण आलंय ते बघूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात वैभव मांगले आणि आनंद इंगळे. विद्यार्थ्यांनो थांबा, विद्यार्थी सगळे थांबा. कुठे तुमचे मुख्याध्यापक? अरे थांबा रे. मुख्याध्यापक, तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी, हमने किस्मत को बस में किया है. कोण आहात तुम्ही? कोण आहात? मुख्याध्यापक आहे मी. या शाळेचे तुम्ही मुख्याध्यापक आहात? पण माझ्या शाळेत येऊन मला दम द्यायला लागलाय. तुम्ही हाय तरी कोण? इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर आहे तुम्ही? होय. कपडे तर घातलेच नाही. तरी मी बायकोला सांगितलं होतं बाहेर पडताना मला कपडे घालायची आठवण कर. दर वेळेला राहतो. काय हे काय लोम करताय? कपडे नाही तर मग? नाही नाही, तसं नाही. मला म्हणायचं होतं का इन्स्पेक्टरचे कपडे तुम्ही घातले नाहीत. साहेब मला माफ करा. साहेब मला माफ करा. रात्री तुम्ही धाड टाकली, तिकडे चुकून माझ्या चपला राहिल्या. त्या चपलात मी नव्हतो साहेब. चपलात तुम्ही नव्हता, धाड टाकली? काय बोलताय काय तुम्ही? अहो, शाळा तपासायची आहे. शाळा तपासणी करण्यासाठी मी इन्स्पेक्टर आलेलो आहे. म्हणजे तसले इन्स्पेक्टर नाही तुम्ही? नाही. त्याच्या आईचं फडतूस इन्स्पेक्टर. लाज नाही वाटत तुम्हाला असं हसायला? अरे, मुख्याध्यापक असा असतो का? नाही रे, हे काय लावलंय डोळ्याला? नाही नाही, एका विद्यार्थ्याने दगड फेकून मारला. ज्या शाळेतले विद्यार्थी मुख्याध्यापकाला दगड फेकून मारतात, त्या शाळेचं भवितव्य खलास खलास झालेलं आहे. या शाळेचं काहीही होऊ शकत नाही. आत्ता मी एका वर्गात गेलो होतो. एका 7वीतल्या मुलाला मी विचारलं, मला संडेचं स्पेलिंग सांग. मला म्हणाला SUND. हराम खोरासा म्हणला. त्याला
आम्ही शिकवलं होतं. SUNDE संडे नाही, SANDE म्हणजे संडे. SUNDAY संडे. हे पण चालतंय की. चालतंय काय? हे स्पेलिंग नाही त्याचं. अरे अरे अरे, ज्या शाळेतल्या मुख्याध्यापकाला काही येत नाही त्या शाळेतली मुलं काय शिकणार आहेत? घंटा, तासाची घंटा वाजली. साहेब ऐकता का जरा माझं तुम्ही? काय? मला सांगा, संडेला सुट्टी असते की नाही? हो. मग पोरं शाळेत येत नाही, त्यासनी कसं येणार संडेचं स्पेलिंग? मंडेचं स्पेलिंग विचारा की त्यासनी येतंय. MANDE. MONDAY मंडे. हे पण चालतंय की. अरे हे स्पेलिंग आहे रे त्याचं. अरे नाही नाही, शाळा भयंकर आहे, भयंकर आहे. आता मी तहान लागली म्हणून पाणी मागायला गेलो होतो, तर शाळेचा शिपाई शाळेच्या मागे कोंबड्या सोलत बसला होता. त्याच्या आलं कोंबडी चोरली का त्यानं? म्हणजे राज्याला मजा आहे. अरे या शाळेतले शिपाई कोंबड्या चोरतात. नाही नाही, त्याचं काय ना, जीवशास्त्राच्या शिक्षकांनी सांगितलं असेल त्याला. काय कोंबड्या चोरायला? हा, ते काय करतात माहिती आहे का शिक्षक? कोंबड्यांच्या आतली रचना समजावून सांगतात दर बुधवारी. बुधवारीच का? त्या दिवशी सगळ्यांचा उपवास नसतोय ना. हा, म्हणजे बुधवारी बघा कोंबडीची रचना सांगतात, शुक्रवारी बोकड सांगतात, नाहीतर बकरी सांगतात. मागल्या टायमाला तर 2 ससे आणले होते आतली रचना समजावून सांगायला. अरे म्हणजे आधी अशा पक्ष्यांच्या रचना सांगायच्या आणि नंतर मग त्या खाऊन पचनासाठी पोटात घालायच्या. काय बोलताय साहेब, काय बोलताय तुम्ही? गरीबाची शाळा ही परवडतंय होय असं फुकट घालवणं? त्यामुळे आत ढकलायला लागतं. काय ही शाळा आहे परमेश्वरा. आत्ता दुसऱ्या वर्गात जात असताना काही असे भले भले बापे लोक बसले होते आणि त्या वर्गात सरळ पत्ते खेळत होते. नाही, शाळेचे माझे विद्यार्थी आहेत ते. रियुनियन करायला येतात तिथं. आता मला सांगा साहेब, प्रत्येक वर्गामध्ये एक विद्यार्थी 5-5, 10-10 वेळा बसतोय. होय, शाळेबद्दल त्यासनी लाळा उत्पन्न झालाय हो. म्हणताना दुपारच्या टायमाला येतात आणि पत्ते खेळत बसतात. हो, शाळेला भाडं पण देतात बर का. काय काय शाळेला भाडं देतात म्हणजे ही शाळा हा वर्ग तुम्ही जुगाराचा अड्डा म्हणून चालवता काय? नाही नाही नाही, रियुनियन करतात ते. कळतंय मला कसली युनियन चालली आहे, कोणाची युनियन चालली आहे, सगळं कळतंय मला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेतल्या शिक्षिका त्या पण पाहिजेत. नाही कुठे आहेत? त्या तिथं शिक्षक वर्गात दिसल्या नाही तुम्हाला? नाही, तिथेच बसतात की विड्या वळत. शाळेतल्या शिक्षिका विड्या वळतात? अरे ज्यांनी पिढ्या वळायच्या त्या विड्या कशाला वळतात? काय बोलताय तुम्ही साहेब? हा, अहो 100 विड्या वळल्या ना की 5 रुपये मिळतात त्यासनी. आता या शाळेची मी कंप्लेंट करणार आहे. कंप्लेंट जरूर करा. हा. पण मी काय सांगतो ते ऐकाल काय? काय आता तिथे लोक पत्ते खेळत बसल्यात का नाही? हो, जाऊन जरा 2 डाव टाकूया का? अरे मुख्याध्यापक मला डायरेक्ट पत्ते खेळायला सांगतोय. कोंबडीची रचना शिकून झाली की नाही की ताबडतोब तिला मी शिजायला पाठवतो. कळलं का नाही? विड्या तर तयार आहेतच. रसायनशास्त्राच्या शिक्षकांना सांगतो पहिल्या धारेचं रसायन तयार करा. आणि ऐका, रातच्या टायमाला ठेवतो माझे विद्यार्थ्यांच्या डान्सचा कार्यक्रम. या शाळेमध्ये या असल्या सगळ्या गोष्टी होणार असेल तर आजची रात्र थांबवीन मग मी. प्रेक्षक परीक्षकांची निवड झाली आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. श्री अशोक शिंदे, प्रणिता कुलकर्णी, श्री वसौ जाधव आणि सौ स्नेहा साळवी. जोरदार टाळ्या. आणि आता इथे येणार आहे अनारकली, जी सलीमला सोडून आता पडली आहे बिरबलाच्या प्रेमात आणि अकबरची झाली आहे डोकेदुखी. तेव्हा ही धमाल घेऊन येणार आहे. आतापर्यंत या पर्वात 4 वेळा सिंहासनाधीश झालेली जोडी आणि अर्थातच गेल्या वेळेची सिंहासनाधीश जोडी अतुल तोडणकर आणि अदिती सारंगर. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. नम अकबर है मेरा क्या,
नाम अकबर है मेरा, सबकी खबर रखता हूँ। नाम अकबर है मेरा, सबकी खबर रखता हूँ। हम यहाँ अनारकली से मिलने आए हैं, लेकिन अनारकली है कहाँ? अनारकली प्यार किया कोई चोरी नहीं की, छुप छुप आहे भरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या. वाह वाह वाह, बहुत खूब. आपण कोण? अकबर. आजची हेडलाईन काय आहे? अरे अकबर नहीं, अकबर, मुगल सल्तनत के शहंशाह सम्राट अकबर. बर बर, इथे कशाला आलाय? हम तुमसे माफी मांगने के लिए आए हैं. हमने तुम्हें और सलीम को जुदा कर दिया, लेकिन हम तुमसे गुजारिश करते हैं तुम सलीम के साथ निकाह कर लो. सलीमचं नाव काढू नकोस माझ्या समोर. माझा आणि त्याचा ब्रेक ऑफ झालाय. नहीं, ये मैं क्या सुन रहा हूँ? खरं तेच ऐकतोयस बुड्ढ्या. बुढ़ा बुढ़ा होगा तेरा बाप. स्वतःला काय बच्चन समजतो? मला की नाही आता नवीन हिरो मिळालाय. कौन है वो? बोलो कौन है वो? मेरी जान है वो. सलीम. जेव्हा पाहिजे तेव्हा तो हजर असतो. सलीम. नुसता हजर नाही, हजर जबाबी असतो. मेरी जान है वो. पर कौन है वो? बीरबल. नहीं नहीं नहीं, ये मैं क्या सुन रहा हूँ? बीरबल क्या है बीरबल के पास? अगर सलीम के साथ तुम्हारी शादी हो गई तो तुम मल्लिका हिंदुस्तान कहलाई जाओगी. मराठीत बोल. माझ्या सलीम मध्ये काय कमी आहे? अरे तो काय बोलतो तेच कळत नाही. तोंडातल्या तोंडात बोलतो तो. बोलतो की गुणगुणतो, काही कळत नाही. ती आहे. शेवटी कंटाळून मागच्या वाढदिवसाला मी त्याला भेट दिली. मोबाईल. लाऊडस्पीकर. म्हटलं 2 शब्द तरी कळतील. सलीम असं का करतोस तू? हे तो काहीच नाही. आम्ही चौपाटीवर फिरायला गेलो होतो ना, तेव्हा एका चोरानं माझी पर्स पळवली. मी म्हटलं सलीम पकड पकड पकड. ए भाई, तुमने पर्स क्यों चुराई? हम यहाँ पे आकर बैठे हैं, सिर्फ तुमने पर्स चुराई. क्यों भाई? क्या जरूरत है? मला सुद्धा कळू दे. ए भाई, ए भाई, हम यहाँ चौपाटी में थोड़ी गपशप मारने आ गए, तुमने अनारकली की पर्स चुराई भाई. ए भाई, ए गेला पळून तो. नहीं, ये बर्दाश्त नहीं होता. इतकी वर्ष मी कसं केलं बर्दाश्त. ऐ शपथ, तुमच्या बाप मुलांच्या भांडणात पडायचं नाही मला. माझा माझा बिरबल त्यापेक्षा बरा. बीरबल. हो बिरबल. मला सांग, बिरबल शिवाय तुझं पान हलायचं का? नाही. छोट्यातला छोटा प्रॉब्लेम असला तरी सुद्धा तुला बिरबलच लागायचा. आता त्या दिवशीचीच गोष्ट. कुणीतरी तुला विचारलं तुझ्या हाताला बोटा किती किती? बीरबल. ही अशीच हात मारलीस. तरी पण सलीम तर तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला सलीमशी लग्न करावं लागेल. प्रेम, प्यार, मोहब्बत. जब मुझे दीवार में चुना जा रहा था तब कहाँ गई थी वो मोहब्बत. अरे प्रेमाच्या नावाखाली चुना लावला तुझ्या मुलांनी मला. माझा बिरबल होता ना म्हणून वाचले मी. कसं काय? कारण बिरबल मला म्हणाला, बेबी डोंट टेक टेन्शन. अजिबात टेन्शन घेऊ नकोस, म्हातारा मंद आहे. चारी बाजूनी भिंती बांधेल, छप्पर बांधायला विसरेल. या खुदा. तेव्हा सगळे गेले की तू पटकन उडी मारून पटकन बाहेर ये. तेव्हाच ठरवलं तुला आणि तुझ्या मुलाला दोघांनाही धडा शिकवायचा. अच्छा, म्हणजे तू आमचा बदला घेणार आहेस तर? हो. माझी तलवार कुठे? ते पोट आहे. अच्छा, आमच्या पाठी फार मोठं सैन्य आहे. चल, ते केव्हाच तुला कंटाळून VRS घेऊन गावी सेटल झालंय. आता फक्त तुम्ही दोघंच उरलायत. तेव्हा जास्त पटर पटर करू नकोस, नाही तर त्याच भिंतीमध्ये तुम्हाला दोघांना चुनेन. असू दे, आम्ही तिथूनही उड्या मारू आणि पळून जाऊ. ते शक्यच नाही, कारण यावेळी बिरबल माझ्या बरोबर आहे. आणि आम्ही भिंती तर बांधूच, पण वरून छप्पर सुद्धा बांधू. याला खामोश. अकबर साहेब, बघूयात हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई.
खूपच मस्त आणि फिल्मी ऍक्ट होता. दोघी अनारकली आणि अकबर फारच गोड दिसताय तुम्ही, फार सुंदर. सो कीप इट अप. व्हेरी गुड. निर्मितीताई. मला काय आवडलं तुमच्या ऍक्ट मध्ये एक गोष्ट माहितीये का, ते एक मध्ये गाणं घेतलं तुम्ही, कौन है वो, तर त्याच्यातून तुमची स्टोरी पुढे सरकत होती. तर या गोष्टी खूप वर्क होतात ऍक्ट चांगला होण्यासाठी. ऑल द बेस्ट. आणि परीक्षकांचं काय मत आहे या अकबर आणि अनारकली बद्दल? 9 गुण दिलेले आहेत. वा. रेणुकाताई. 9 गुण. निर्मितीताई. 9 गुण. वा. आणि गेल्या वेळेचे तुम्ही सिंहासनाधीश आहात, त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला कोणी चॅलेंज करत नाही तोपर्यंत तुम्ही बसू शकता सिंहासनावर. जोरदार टाळ्या. तर तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही घ्यायचा एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4 2 फूल 1 हाफ. कुणी मारलं मला रामनाथा? कुणी मारलं सांग. सांगतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून चौथा होता. पिस्तुलीची नळी बरोबर वाघाच्या गंडस्थळावर ठेवायची. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4 2 फूल 1 हाफ. मला लोकांचं काही कळत नाही हो. एक तर भूताची भीती वाटते, तरी पण तिकीट काढून भूताचा पिक्चर बघायला जातात. तर अशाच एका झपाटलेल्या वाड्यात आता आपण जाणार आहोत. बघूयात तिकडे कोण कोण आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुनील तावडे आणि विशाखा सुभेदार. बेलवरचं बोट काढा बाई. बेलचा आवाज आहे तो. बेल दाबून बिल वाढवू नका. आत या. आता आत आला तरी बेल का वाजवताय? अहो बेल नाही, बोट चेपटलं माझं. एक खूप जुना वाडा आहे का हा? आत्ता हॉटेल केले का इथे? किती रूम्स पाहिजेत? वेळ काढू नका. बाहेर पाऊस पडतोय म्हणून आसरा शोधण्यासाठी जागा शोधत असाल तर मिळणार नाही. आसरा. आसरा. आरसा. आरसा. हे मोठं घड्याळ, हे आठवतंय मला. आणि ही नक्षीदार खुर्ची. हो. आणि या 2 महाराण्यांच्या तस्बिरी आठवतात मला. आणि इथे ढोल वाजवणारा स्टॅच्यू. बाबू म्हणत तुम्ही हो, आठवतं ना. हे 5 दिव्यांचं झुंबर. मला असं का वाटतंय की मी इथे येऊन गेले म्हणून? हाली असशील. बरीच गिरायक येतात त्यांच्या बरोबर कधी. असं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी आले मी इथं. खूप असं धुसर आठवतंय मला. हो. ह्या वाड्याला 15 खोल्या आहेत का? बरोबर आहे. तू कसं ओळखलंस? आणि समोर कारंज, बाईच्या डोक्यात घागर आणि त्यातून वारणार कारंज. बरोबर आहे. पण कालांतरानं त्या बाईचं मुंडक तुटलं आणि फक्त घागरच राहिली.
बरोबर ओळखलंस तू. अगं पण तू मला नाहीस ओळखलं का? तुम्ही लागू काका, रामू काका. बरोबर ओळखलंस. कसं ओळखलं? इस्त्यात काय, एवढा जुनाट वाडा, एकमेव म्हातारा नोकर, हातात कंदील म्हणजे रामू काकाच ना. अरे बरोबर, खरंय खरंय मुली. अगदी जन्माला आल्यापासून मी सगळ्यांचा रामू काकाच होतो. माझ्या डोळ्यासमोरच्या 3-3 पिढ्या मोठ्या झाल्या. मी सगळ्यांना ओळखलं, पण तुला नाही ओळखलं. काय नाव तुझं मुली? रामू काका मला नाही ओळखलं. काय नाव? मला नाही ओळखलं. नाव काय? मी अगं मी तुला नाव विचारलं, धंदा नाही. रामू काका, डमशरस आठवतंय? वाडाच्या चिन्हावर आपण दोघं डमशरस खेळायचो. मी ऍक्शन करून दाखवायचं आणि तुम्ही बरोबर ओळखायचं. आठवतंय? आताही मी ऍक्शन करते, तुम्ही माझं नाव ओळखा. रामू काका, रामनाथा. कालिंदी वहिनी, कालिंदी वहिनी, तुम्ही परत आलात. हो, मला परत यावंच लागलं. फार वेळ लावलात कालिंदी वहिनी. हो म्हटलं जरा वेळ काढूनच जावं. भूतकाळ भूतकाळ भूतकाळ. काम राहिलंय माझं अधुरं, ते पूर्ण करायचंय मला. काम डाऊन वहिनी, काम डाऊन. आता मी आलोय तुमच्या जीवाभावाचा, विश्वासाचा. कुठलं काम काढलंच वहिनी? सूड घ्यायचंय मला. सूड. मूड बनवण्यात आलेलं दिसतंय. कोणाचा सूड घ्यायचाय वहिनी? जन्मला मारलं त्याचा. सांग, आठवते तुला ती रात्र? मला सगळ्याच रात्री आठवताय. कसा विसरेन मी? तूच तर एक विरंगुळा होताच माझा. तू मला लिहायला वाचायला शिकवलंस म्हणून मी या वाड्याचा मॅनेजर झालो. आणि वाड्याचं रूपांतर हॉटेलमध्ये झाल्यानंतर मी त्याचं नाव बदललं आणि मधुचंद्र ठेवलं. काय वाईट केलं होतं मी? का मारलं मला? गप्प राहू नकोस, सांग रामनाथा, सांग. विसरून जा वहिनी. गेला तो भूतकाळ होता. भूतकाळ गेला त्यानंतर. बहुत काळ लोटला. हो, पूजा करताना झाला घात. भात झाला असेल, जेवणच बोलूया का? सांग ना, का मारलं मला? हो. कसं मारलं सांग. सांगतो कालिंदी वहिनी. तुम्ही असे पूजा करून असे बाहेर आलात. डोक्यावर तुमच्या पदर होता, कपाळावर असं भलं मोठं कुंकू होतं. तुम्ही असं जिन्यावर खाली उतरलात, शेवटची पायरी उतरलात, 2 पायऱ्या गेलात आणि 5 दिवसाचा झुंबर खाली पडला आणि तुम्ही जागच्या जागी. नाही, कुणी मारलं मला रामनाथा? कुणी मारलं सांग. सांगतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून चौथा होता. चौथा म्हणू नकोस मला. सांग, तूच मारलंस ना मला? तूच मारलंस ना मला? इतकं असं तुला कसं माहिती? तूच मारलं. याचा सूड घ्या. बदला बोल, कसं मारलंस? तू अशी इथे उभी होतीस, कपाळावर असं झुंबर होतं. मी जिन्यावर होतो. आता जिन्यावर वर चढ. लोकेशन मारतंय. एक खांब होता, खांबाला दोरी बांधली होती. दोरी खेचली, गाठ फुटली आणि सूड घेतला मी याचा. सूड घेतला. अरे आता तू येणार, तू मला मारणार. मग तू येणार, तू मला मारणार. अरे कधी संपणार हे स्किट? बघूयात परीक्षकांना कसं वाटलाय हा परफॉर्मन्स. फॅन्टॅस्टिक. मला भरपूर आवडला ऍक्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट की गेल्या 3 पर्वात फुबईफूच्या मंचावर अशा प्रकारचा ऍक्ट पहिल्यांदा सादर होतोय. म्हणजे याला आपण सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी म्हणू शकतो. आणि ती खूप छान पद्धतीने सादर केलीत तुम्ही. ऑल द बेस्ट. वा.
आणि आज आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. द्वारकानाथजींना विचारूयात त्यांना हा ऍक्ट कसा वाटला. फॅन्टास्टिक. म्हणजे एखादी क्रिकेटची थ्रिलिंग मॅच होते ना, शेवटपर्यंत कळत नाही आपल्याला की काय होणार आहे, तसा सस्पेन्स होता. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. ऍक्टर्सचं तर आहेच, पण त्यांनी हा एपिसोड लिहिला, ज्यांनी हा बसवला, या सगळ्यांना हॅट्स ऑफ. वा. आणि बघूया तुम्ही प्रेक्षक परीक्षकांना किती घाबरवलंय आणि ते घाबरून किती मार्क्स देतात. 9 गुण. रेणुकाताई. ओरिजिनल 10. निर्मितीताई. 10. वा, क्या बात आहे. तर तुम्ही असेच नवनवीन कॉमेडीचे अटेम्प्ट करत राहा, आम्हाला हसवत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला बरं. तर या मंचावरची ही वेगवान कॉमेडी अशी सुरू राहणार, पण आता घ्यायचा आहे एक मनाचा ब्रेक. उत्तम ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुकबॉर्न रेड लेवल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. मी तुम्हाला रायफल घेऊन देणार आहे. रायफल. अरे वा, म्हणजे डायरेक्ट दंबूक. काय ते गंबूक काय, काहीतरी बोलू नका हो. गंबूट. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुकबॉर्न रेड लेवल फू बाय फू. 2 फूल 1 हाफ. जंगली प्राण्यांची शिकार करणे म्हणजे राजे महाराजांचा आवडता छंद. तर असाच एक शूरवीर राजा आता इथे येणार आहे, जो निघालाय शिकारीला. आणि प्रधानजी करतायत तयारी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या पर्वात 2 वेळा सिंहासनाधीश झालेल्या या जोडीचं, सतीश तारे आणि भालचंद्र कदम. प्रधानजी चला शिकारीला, राणी साहेब म्हणतात वाघ मारून या. राणी साहेब म्हणतात वाघ मारून या. परदान्या. अरे परदान कुठं मिळाला परदान्या. जाग झालं सारं गाव राज ओरडायला लागलं. अरे जाग झालं गाव राज ओरडायला लागलं. तुमची बंद करा बडबड, परदानजी यायला लागलं. तुमची बंद करा बडबड, परदानजी यायला लागलं. महाराजांचा प्रचंड विजय असो. ते जाऊ दे, शिकारीची तयारी झाली आहे ना. वाघ पकडण्यासाठी 4 सर्पमित्र ढालण्यात आलेले आहेत. सर्पमित्र वाघाची शिकार करायची ना. फावल्या वेळात ते वाघही पकडतात पुंगी वाजून. पुंगी वाजून नाग पकडतात, पण फावल्या वेळात ते पुंगी न वाजवता वाघ पकडतात. कारण वाघ पकडणारे हे सर्पमित्र अशा कारणामुळे वाघाची पुंगी नाही ना वाजणार. पुंगी तर वाजणारच ना, त्याशिवाय कसा होतो वाघ पकडता येईल आपल्याला. कारण सापवाले जे आहेत ते वाघ पकडणार आहेत आणि वाघ पकडणारे पुंगी वाजवणार आहेत. आणि पुंगी वाजवणारे आपले सर्प मित्र असतात. गोंधळा राजाचा गोंधळा, गोंधळा गोंधळा राजाचा गोंधळा. काय चाललंय काय पुंगी काय सर्प काय वाघ मारायचा ना आपल्याला. सगळं इस्कटून सांगण्यात येईल. आणि हो, फोटोग्राफर सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. फोटोग्राफर अच्छा, फोटो काढणार. हा म्हणजे असं वागलं हे मारलं का नाही तिला, हे वागत येईल आता. विशेष सूचना काय, फोटोत आवाज येत नाही, नुसती पोज हवी आहे. राजा आहात का काय बॉडी शो करता काय तुम्ही. वाघ मारलाय अशी पोच पाहिजे. अशी पोच म्हणजे वाघाच्या पोटावर पाय ठेवून चिरडून टाकायचा हातडे मित्र बाहेर. एवढं करायची काय गरज आहे. वाघ सुद्धा मेलेलाच मागवलाय आपण. अरे जिता वाघ पाहिजे आम्हाला. काय करायचंय आता. तुम्हाला ढेकून सुद्धा मारतात नाही गादीत घुसलेला, आणि मुद्दामच तसा वाघ मागवण्यात आलेला आहे. आम्हाला काय माहिती तुम्हाला लगेच वाघाची शिकार करायची एवढी तयारी आम्हाला करावी लागेल म्हणून वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागली माहितीये. जिंदा या मुर्दा वाघ पाहिजे म्हणून. अरे आम्हाला जिता वाघ पाहिजे. कशाला काय, वाघ आल्याशी मतलब ना जिंदा काय आणि मुर्दा काय. असं कसं काय ते लोक म्हणतील ना. काय महाराज आपल्याला फसवतात. मग काय कमी फसवले तुम्ही जनतेला. काय
मागच्या टायमाला ससा मारला होता आठवतं? एवढा आदर सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम मी सुरू केला होता. राणी साहेब तिथं अचानक आल्या, दोन्ही हाताने असा तो असा धरला तो ससा आणि लोकांना सांगितलं हा ससा नसून रेणुकाताईंनी दिलेला ते टेडी बेअर आहे म्हणून. काय हे असल्या चट्ट्या पट्ट्याच्या विजारी घालून जंगलात शिकारीला जाऊ नका हो. राणी साहेबांना कळणार नाही महाराज गेलेत का वाघ मिळालाय म्हणून. अपमान होतोय आमचा. आमची तलवार द्या. तलवार बिलवार काही मिळायची नाही. आता फक्त धडधड हीच वाढली की थांबव. छातीची धडधड म्हणत नाही, मग छाती पश्ची धडधड. मी तुम्हाला रायफल घेऊन देणार आहे. रायफल. अरे वा, म्हणजे डायरेक्ट दंबूक. काय ते गंबूक काय काहीतरी बोलू नका हो. गंबूट. तुम्हाला स्वतःला बोलतात नाही, मला का त्रास देत आहे? बोबडी बोलते, नका ना बोलू असं काही. आपण घोडा घेऊन जाऊया. घोडा कशाला? आता घोडा घेऊन जायचा जंगलामध्ये, त्यामुळे सर्व मित्र जे काही वाट पण त्यांचा वाघ हातात लागल्यानंतर नाग हातात लागल्यानंतर ते सर्व गोंधळ राजाचा गोंधळ राजाचा गोंधळ झाली तो राजा. काय चाललंय का? घोडा बंदूक सर्प काय चाललंय? हल्लीच्या जमान्यात पिस्तुलीला घोडा असं म्हणतात. नीट लक्षात घ्या. वाघाची शिकार करायची आहे ना, मग हातामध्ये पिस्तूल घ्यायची. हा, पिस्तुलीची नळी बरोबर वाघाच्या गंडस्थळावर ठेवायची. कशावर? गंडस्थळावर. कुठं असत ते? काय गंडस्थळ? कुणाचं? वाघाचं? सांगतो नाही. विचार करून सांग. विचार काय करायचा? दाखवत आहे तुम्हाला हे गंडस्थळ असतं इथं म्हणून. हे गंडस्थळ इथं ती बरोबर पिस्तुलीची नळी ठेवायची. हो, ते हत्तीला असतं ना. बरं, मग वाघाला काय असतं? आयाळ. आयाळ सिंहाला असते. शाळेत शिकवलं नाही का? आयाळ असते तो सिंह, घायाळ होतो तो वाघ, आणि गंडस्थळ असतो तो हत्ती. तर हा गोंधळ राजा गोंधळ राजाचा गोंधळ झाली तो राजा. काय चाललंय? काय? मला माफ करा. काय झालं? माफ करा, माझं चुकलं. काय? मी शिकार करणार नाही. का पण? नाही करणार. असं कसं म्हणून चालेल? आता वाघ घेऊन येतील 4 माणसं. 4 माणसं काय? आता 4 माणसांना वाघ घेऊन येईल. न गोंधळ होते. माझा गोंधळ तुमच्यामुळे होतो. मला सांगा, उठल्यावर हे काढलं का घालताना झोपताना हे टाकलं? हे काय गोंधळ आहे? काय सुचार तर मी कोणाशी बोलतोय काय बोलतोय? तो वाघ आला इथे तर काय त्या माणसांना काय सांगायचं? नाही, त्यांना परत पाठवा. आम्ही वाघाची शिकार करणार नाही. अहो, एक तर राज्यात वाघ कमी झालेत, त्यात आम्ही शिकार करायची नाही. हे आम्हाला पटत नाही. वाघाची काय शिवची पण करणार नाही आम्ही. अहो, शिवच काय मुका प्राण्यांचीच शिकार करणार नाही. संपला विषय, बस. आणि जो कोण शिकार करेल त्याला फाशीची शिक्षा द्या असा फरमान सोडा. जिंकलात महाराज, जिंकलात. राणी सरकारनं हेच तर हवं होतं. तुमचं प्राणी मात्रांवर किती प्रेम आहे हे पाहण्यासाठी त्यांनी तुमची परीक्षा घ्यायला मला सांगितलं होतं. जिंकलात. 100 पैकी 100 मार्क. अरे मग असं सांगायला काय होतं त्या राणीला? सरळ सांगेल ती राणी असते काय? काय बोलायचं आता? दरवेळेला हे धमाल असतेच आहे. आता डायरेक्ट परीक्षकांना विचारूयात. फॅन्टॅस्टिक. आणि दरवेळेला आम्हाला असं भाग पाडा हे सगळं करायला. फॅन्टॅस्टिक. निर्मितीताई, क्या बात आहे. खूप छान. तुम्ही जे ऍक्ट मध्ये म्हटलं होतं ना, ती गोळी गंडस्थळावर, तसं तुमचा ऍक्ट आमच्या गंडस्थळावर फेकून मारलात. आम्ही मेलो. वाव. क्या बात आहे. क्या बात है सर.
विचारूयात अमृताला हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. मुजरा करावा लागेल. महाराजांना एक मुजरा, प्रधानजींना एक मुजरा. महाराजांचा विजय असो, प्रधानजींचा विजय असो. ग्रेट हॅट्स ऑफ. आहा. परीक्षकांचं काय म्हणणं आहे? 10 पैकी 10. रेणुकाताई सगळेच दिलेले आहेत त्यांनी, म्हणजे 10 पैकी 10 प्लस सगळे TDS धरून सगळे तुमचेच आहेत. निर्मितीताई, तुम्हाला चॉकलेट नको असतं का माझ्याकडून? निर्मितीताई 10 पैकी 10. आता महाराज म्हणल्यावरती सिंहासन आलंच, त्यामुळे आता तुम्हाला बसायचंय सिंहासनावर. आणि 2 जोड्या आहेत, सिंहासन एकच आहे. आणि आपल्या लोककलेतल्या राजानं डायरेक्ट चॅलेंज केलेलं आहे अकबर बादशहाला. त्यामुळे आता दोघांनाही लढावं लागणार आहे त्या हाफसाठी. पण या हाफ ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेवल 4x4. 2 फॉल 1 हाफ. सिद्धूचा एक लाडका कुत्रा होता, त्यामुळे कुत्रा त्याच्याबरोबर कुठेही जायचा. तो त्याच्याबरोबर कॉलेजला सुद्धा जायचा. 4 वर्ष तो त्याच्याबरोबर कॉलेजला गेला. 5व्या वर्षी मात्र त्याने कॉलेजला जाणं थांबवलं. का? कारण तो ग्रॅज्युएट झाला होता. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल 4x4. 2 फॉल 1 हाफ. आणि आता दोनही चॅलेंजर जोड्यांना मी इकडे बोलावणार आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि आदिती सारंगधर आणि सतीश तारे, भालचंद्र कदम. दोनही जोड्या तयार. तुम्ही होतात मागच्या आठवड्यातले सिंहासनाधीश. कोण करणार परफॉर्म? मी. तुम्ही? आदिती बसू शकता. आणि महाराज तुमच्यापैकी कोण? प्रधानजी. महाराज बसू शकता. आणि तुम्हा दोघांनाही विचार करायला वेळ आहे. 1 मिनिटाची वेळ सुरू होतीये आत्ता. तर हे दोघेही विचार करतायत तोपर्यंत आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत द्वारकानाथजी. त्यांच्याकडे धमाल किस्से आहेत. मी त्यांनाच मंचावरती आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्या. तर सर तुमच्याकडे खूप सारे धमाल किस्से आहेत. आम्हाला काय आज ऐकवणार? अरे पण मी तुला खरं सांगू का, आज हे किस्से ऐकून मी वेडा झालो. खरं सांगू म्हणजे इतकं छान, इतकं निखळ हल्ली असायला कुठे मिळतं. मला पहिल्यांदा या सगळ्या मंडळींचं अभिनंदन करून दे. मस्त 2 तास हसवलंय. खूपच छान प्रोग्राम. या अशी वेळ असं हसणं हे हल्ली फार क्वचित मिळतं. वा. आणि आता किस्सा. एक किस्सा असा सिद्धूचा सांगितला जातो की सिद्धूचा एक लाडका कुत्रा होता, त्यामुळे कुत्रा त्याच्याबरोबर कुठेही जायचा. तो त्याच्याबरोबर कॉलेजला सुद्धा जायचा. 4 वर्ष तो त्याच्याबरोबर कॉलेजला गेला. 5व्या वर्षी मात्र त्याने कॉलेजला जाणं थांबवलं. का? कारण तो ग्रॅज्युएट झाला होता. आणखीन एक सिद्धूचा असा किस्सा सांगितला होता की सिद्धू एक दिवशी त्याची गाडी बिघडली म्हणून वाट बघत उभा होता, बस किंवा टॅक्सी मिळेल का. आणि एक सुंदर मुलगी अशी गाडी घेऊन आली आणि तिने त्याला विचारलं की लिफ्ट देऊ का. सिद्धू हसला आणि म्हणाला, मी तुझ्याकडे लिफ्ट घेतली असती पण मी ग्राउंड फ्लोअरला राहतो. वा वा वा. जोरदार टाळ्या द्वारकानाथजींसाठी. थँक्यू सर. प्लीज. आणि 1 मिनिट संपलेला आहे. मी दोनही चॅलेंजर कलाकारांना इकडे बोलवतोय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. दोघेही तयार? पहिला मान तुमचा आहे. मराठी मुलगा ज्याला नोकरी नसते तो पेपरमध्ये एक जाहिरात बघतो, अरे इथे तर मराठी उद्योगपतींनी लिहिलंय की मराठी मुलांना प्रेफरन्स दिला जाईल. तो जातो, सर मी आय कम इन. अरे ये ना प्लीज, आत ये ना. काय नाव तुझं? असं असं माझं नाव आहे. बर. काय नोकरीसाठी? हो सर नोकरीसाठी आलोय. काय शिक्षण काय आपलं? मी 10वी नापास आहे. गुड, छान. पगाराची अपेक्षा काय? काय नाही, 15-20 हजार रुपयेपर्यंत दिलं तरी चालेल. अच्छा, ओके ओके. आणि बाकी काय, कसं बाकी काय अपेक्षा? नाही काय नाही, कसं आहे मी गावी राहतो ना, तर मुंबईत नोकरी आहे, तर तुम्ही मला मुंबईत कुठेतरी एखादा फ्लॅट द्या जेणेकरून मी कामावर येऊ शकेल. अच्छा बरं, आणखी काही अपेक्षा? नाही काय नाही, आता ऑफिस ते घर अंतर असेल, मग परत ट्रेन येणार, बस नेणार, उशीर होणार, मी कारण सांगणार. त्यापेक्षा मला तुम्ही एक गाडी द्या, म्हणजे कसं तुमचा ड्रायव्हर येईल, मला गाडीतनं घेऊन जाईल आणि मी कामावर येईल. चालेल, मी तुला हे सगळं देतो. तर तो म्हणतो, खरंच? तुम्ही भंकस नाही ना करत आहे? भंकस मी करतोय. सुरुवात कोणी केली भंकसला?
वा. आणि आता तारे सर, तुम्ही काय उत्तर देणार इकडे? नाटकातले वेगवेगळे किस्से असतात, मी बऱ्याचदा सादर केलेत, पण आता मी या नाटकातला किस्सा सादर करणार आहे. मूळ सीन हा असा, बापू जे झालं ते झालं, आता काय उपयोग आहे असं बोलून. या जगामध्ये परमेश्वराशिवाय कोणी नाही. असं झालं की लाईट लागला पाहिजे असं शिकवलेलं आहे. परमेश्वर जसं ठेवेल तसं राहायचं माणसानं. असं विंगेत पाहिलं की असं सिरियस म्युझिक लागेल. आणि त्यानंतर मध्यंतर होता, तो सीन आहे तो त्या दिवशी झाला असा, बापू बापू या जगात परमेश्वर जसं ठेवेल तसं माणसाने राहायला पाहिजे, राहायला पाहिजे परमेश्वर ठेवेल तसं. लाईट काय आलाच नाही. बापू परमेश्वराशिवाय या जगात कोणी नाही, त्याचं सगळं ऐकलं पाहिजे. बापू म्युझिक नाही. बापू बापू या जगात काही नाही रे, बापू या जगात काही नाही रे, काही नाही असं म्हणून तो आत गेला. खाडकन असा आवाज आला, पुन्हा आला. कळलं बापू, कळलं बापू, कळलं बापू. फोटोग्राफर सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. फोटोग्राफर अच्छा म्हणजे फोटो काढणार. हा हा म्हणजे असं वागलं, हे मारलं का नाही तिला, हे वागत येईल आता छप्पन. विशेष सूचना काय, फोटोत आवाज येत नाही. वेळ आहे निर्णयाची. बघूयात परीक्षक काय म्हणतात. रेणुकाताई, तर तुम्हाला असंच पोटभर हसवायला आम्ही येणार आहोत उद्या, तेव्हा बघायला विसरू नका. ब्रुक बॉन्ड रेड लेवल भू 2 फोन 1 हात. चाफेकर बंधूंनी रँड साहेबाचा वध केला. मरताना रँड साहेब काय म्हणाला? तो रँडीचा म्हणाला, स्त्रीधनापेक्षा इंधन मला जास्त महत्वाचं वाटतं. कारण इंधन नसेल तर स्त्रीधन जाळायच्याही उपयोगाचं नाहीये. हो, सीतेवर वाईट नजर कुणी ठेवली? सीतेवर वाईट नजर कुणी ठेवली? हा, कुणी ठेवली? मला काय विचारता, मी तुम्हाला विचारते. नाही नाही, तुम्हाला नाही विचारत आहे, ह्याला विचारतो. ह्याला अरे कुणी ठेवली?